सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला इतिहासाच्या हजारो आठवणी जपणारा अभेद्य असा हा देवगिरी किल्ला, जो की माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. आणि याच किल्ल्याच्या जवळ असलेले एक असं प्राचीन मंदिर, जे की तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, मी गोविंद आणि स्वागत आहे तुमच्या GS ट्रॅव्हल ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत असंच एक प्राचीन मंदिर, जे की आपल्या देवगिरी किल्ल्याच्या कुशीमध्ये वसलेलं आहे. तर चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू. तर आपल्याला या मंदिराकडे जाण्यासाठी किल्ल्याच्या डाव्या बाजूने रस्ता आहे, जो की आपल्याला दौलताबाद या गावामधून लागतो. इथे थोडा ऑफ रोडिंगचा पॅच आहे आणि गावापासून जवळपास 100 मीटरच्या अंतरावरती आपल्याला ही जागा बघायला मिळते. सो इथं पोहोचणं एकदम सिंपल आहे. जसं की तुम्ही बघू शकताय, आपण थोड्याशा वेळामध्ये या ठिकाणी पोहोचलो. आणि समोर दिसती ही आहे या मंदिराची पार्किंग. तर आता आपण इथे गाडी पार्किंग करून घेऊया. सो आता आपण इकडून एंट्री केलेली होती आणि हा आहे या मंदिराचा परिसर, ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. इथे पर्यटकांच्या बसण्यासाठी सोय केलेली आहे. आणि या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या, हा किल्ल्याचा मुख्य भाग. इथे तुम्ही बघू शकताय किल्ल्याच्या प्राचीन वास्तूसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील. तर त्या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला अशा या पायऱ्या लागतात. तर या पायऱ्यांचा वापर करून आता आपण जाऊयात. ही मंदिराच्या समोर येणारी इकडची वाट आहे, जी की आपण या देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी येताना इकडून या बाजूने आपल्याला रस्ता लागतो. मंदिराची पार्किंग आहे. मंदिराकडे जाताना आपल्याला अशा या छोट्याशा गुहा टाईप पायऱ्या लागतात, जे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामधून आपल्याला मंदिराकडे जावं लागतं. हे आहे ते रासाई माता मंदिर, जे की देवगिरी किल्ल्याच्या कुशीमध्ये वसलेलं आहे. सकाळचं वातावरण आहे सध्या, सकाळच्या 8 आणि पक्ष्यांचं गोंगाट या ठिकाणी अत्यंत सुंदर असा आवाज येतो पक्ष्यांचा. आणि हे आहे मंदिराचं परिसर. या ठिकाणी एक त्रिशूल आहे आणि इथे हवनकुंड आहे. जोडणार आहे. तर मग आता आपण देवीचं दर्शन करून घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे रासाई माता मंदिर आहे आणि ही देवीची मूर्ती आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. इथे आल्याच्या नंतर एकदम प्रसन्न वाटतंय आणि अजिबात गोंगाट नाही आहे. कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गोंधळ नाही आहे. अत्यंत कमी लोकांची वर्दळ असते या ठिकाणी, जे की मुख्य किल्ल्याच्या ठिकाणी जेवढे आपल्याला पर्यटक किंवा जे कोणी या ठिकाणी फिरायला येतात, त्यापैकी बहुतांशी लोक हे त्यांना ही जागा माहितीच नाही आहे. सो म्हणून इथे आत्तापर्यंत तरी लोक येत नाहीत. पण जसं लोकांना या ठिकाणची माहिती मिळेल, तसं लोक इथे त्यांचं प्रमाण पण वाढेल. सो असं काहीच हे मंदिर आहे. अत्यंत सुंदर वाटतंय. परिसर पण अजून खूप छान आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे एक साप आहे, जो की हालचाल करतोय. इथे तुम्ही बघू शकता, इथे एक साप आहे, हा काळ्या कलरचा. आणि हा पूर्ण खंदक भाग आहे, ज्यामध्ये पूर्वीच्या काळी मगरी आणि सापा असायचेत.
त्यापैकीच एक साप आता मी तुम्हाला दाखवला. असं काहीसं पूर्वीच्या काळी संरक्षण म्हणून या ठिकाणी असायचं. आणि मुख्य किल्ला आणि भूभाग हा जो भूभाग आहे आणि हा किल्ला या दोन्हींना जोडणारा हा रस्ता आहे, जो की या ठिकाणी तशा म्हणजे दगडी बांधकामाचा तसं तसं ठेवलेला आहे. बाकी उर्वरित पूर्ण जागा ही खोलखंडकाने कोरलेली आहे. हे किल्ल्याचं हे प्राचीन बांधकाम आहे, जे की तुम्ही बघू शकता. हे बुरुज आहेत किल्ल्याचे आणि हा एंट्रन्स जो की या ठिकाणी दगडी बांधकामात आहे. पूर्ण ही तटरक्षक भिंत आहे किल्ल्याची आणि ह्या किल्ल्याच्या मध्येच छोटासा असणारं हे देवीचं मंदिर आहे, जे की तुम्हाला मी बाहेरून पण दाखवतो. सो असं काहीसं हे देवीचं मंदिर आहे. आणि आता मी या मंदिराच्या बाहेरून आउटसाईडचं जे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, हा आहे जमिनीचा भूभाग आणि हे आहे आपल्या रासाई देवीचं मंदिर. आणि या दोन्हीमध्ये संपर्क बनवणारा किंवा असा दगडी पूल आहे, ती खूप प्राचीन आहे आणि स्पेशली म्हणजे बनवलेला नाही तर या पूर्ण खंदकामधून कोरलेला आहे. आणि किल्ल्याच्या चारही बाजूने जो काही खंदक कोरलेला आहे त्यामध्ये हे एकमात्र अशी जागा आहे जी की या दोन्ही जागांमध्ये संपर्क बनवते. हे बांधकाम केलेलं आहे आणि हे किल्ल्याच्या प्राचीन वास्तूंपैकी बुरुज आणि त्यांचं हे थोडंसं जे काही स्ट्रक्चर आहे तसे आहे. तर मित्रांनो, आताचा आपला रासाई माता मंदिराचा व्लॉग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणीसोबत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय श्री